नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही ट्रॅक्टर अनुदान याच्यामध्ये वाढ करण्यात आली होती, तर त्याच्यामध्ये एक परिपत्रक नवीन आला आहे। यानुसार जो काय अगोदरचाच अनुदान आहे तो राहणार आहे। याच्या संदर्भात आपण महत्त्वाची आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, जी काही ट्रॅक्टर योजना आहे महाडीबीटी अंतर्गत, राज्य सरकार महाडीबीटी अंतर्गत लोकांना अनुदान वाढामध्ये म्हणजे जी काही अनुदान 5 लाख रुपयेपर्यंतची अनुदान ही या ट्रॅक्टरांसाठी करण्यात आली आहे, अशा प्रकारचं परिपत्रक जाहीर केलं। आणि आपण या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनवला की आता नागरिकांना, शेतकऱ्यांना या योजनेचा खूप लाभ मिळणार आहे आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना 5 लाख रुपयेपर्यंतची जी काही मुदतवाढ ही ट्रॅक्टर अंतर्गत देऊन त्यांना एक चांगल्या आणि मुबलक प्रमाणामध्ये ट्रॅक्टर घेता येईल। जी काही सबसिडी ही त्यांना सांगितली होती एका परिपत्रकानुसार। आपण हे परिपत्रक पाहत आहोत की 7/12/2023 हा जुनं परिपत्रक आहे की या परिपत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत अनुदानाची पात्र असलेल्या कृषी अवजारे यांची सुधारित एकत्रित यादी व मंजूर कमाल अनुदान मर्यादेबाबत। तर या परिपत्रकानुसार की कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र असलेल्या कृषी अवजारे यांची सुधारित एकत्रित यादी व अवजारांची मंजूर कमाल अनुदान मर्यादा कळवली आहे। की असं सांगण्यात आलेलं होतं की जी काही मर्यादा ही देण्यात आलेली आहे, 5 लाख रुपयापर्यंतची मर्यादा शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। अशा प्रकारचा आपण परिपत्रक हा 7/12/2023 बघितला। परंतु शासनाने एक विचारधीन लगेच त्याने एक असा युटर्न घेतला की जो काही त्यांनी अगोदर एक संभाषण किंवा परिपत्रक हा दिलेला होता की या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर खरेदीसाठी 5 लाख रुपयापर्यंतची मुदतवाढ ही देण्यात आली होती। परंतु शासनाने लगेच युटर्न हा परत घेतला आणि एक नवीन परिपत्रक आपण जो काही हा पाहत आहोत की 18/12/2023 हा परिपत्रक आहे। या परिपत्रकामध्ये असं त्यांनी सांगितलं की लगेच कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र असलेल्या कृषी अवजारे यांची सुधारित एकत्रित यादी मंजूर व कमाल अनुदान मर्यादेबाबत की उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक 389 यानुसार की कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र असलेल्या कृषी अवजारे यांची एकत्रित यादी व अवजारांची मंजूर कमाल अनुदान मर्यादा कळवण्यात आली होती, तथापि सदर पत्र हे रद्द समजण्यात यावे। म्हणजे शासनाने लगेच युटर्न हा घेतला की ट्रॅक्टरसाठी 5 लाख रुपयेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्याने लगेच असा युटर्न घेतला की लगेच जो काही अनुदान हा 5 लाख रुपयेपर्यंतचा दिला होता तो आता देण्यात येणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी संभाषण केलंय। या परिपत्रकानुसार आपण बघतोय की युटर्न असा घेतलाय की शेतकऱ्यांना कुठेतरी एक वेगळं स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि लगेच तो स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही। म्हणजेच एक वेगळा स्वप्न दाखवलं आणि लगेच तो स्वप्न माघारी घेतला, अशा प्रकारची एक गोष्ट आपण इथे आपल्याला बघायला मिळते की शेतकऱ्यांना या परिपत्रकानुसार सांगण्यात आलं की 5 लाख रुपयेपर्यंतची मुदतवाढ देण्यात येईल आणि तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकता, तुम्हाला चांगल्या प्रकारे सबसिडी मिळेल। परंतु लगेच दुसऱ्या परिपत्रकानुसार या कृषीच्या परिपत्रकानुसार सांगण्यात आलं की जो काही हे अनुदान आहे, हे अनुदान आपण हेच परिपत्रक पाहत आहोत की 18/12/2023 या अंतर्गत अजून पण सांगितलेलं आहे की त्यांनी काय सांगितलेलं आहे की ट्रॅक्टर करिता अनुदान मर्यादा राज्य शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प व महिला शेतकऱ्यांसाठी 1,25,000 किंवा अवजाराच्या किमतीत 50% यापैकी जे कमी असेल ते व इतर शेतकऱ्यांसाठी 1 लाख किंवा अवजाराच्या किमतीत 40% यापैकी जे काही कमी असेल तेच अशीच राहील। म्हणजे परत जी काही अगोदरची किंमत होती, म्हणजे जो काही अगोदर अनुदान दिलं जात होता 1,25,000, तोच अनुदान आता या योजनेअंतर्गत डबल देण्यात येणार आहे। अगोदर सांगितलं की 5 लाख रुपयेपर्यंतचा अनुदान हा दिला जाईल, परंतु लगेच युटर्न असा घेतला, लगेच युटर्न घेऊन जो काही जुना परिपत्रक त्या
जुना परिपत्रकाच्या नुसार जी काही कमाल मर्यादा देण्यात आली होती ती रद्द करून जी काही कमाल मर्यादा होती अगोदरची त्याच मर्यादेमध्ये ट्रॅक्टर अनुदान तुम्हाला खरेदी करता येणार आहे. म्हणजे एक प्रकारची ही बाब अशी आहे की शासन एक चांगल्या प्रकारची योजना एक परिधान करून शासनाने शेतकऱ्यांना एक वेगळं परिधान किंवा एक वेगळं स्वप्न दाखवलं आणि लगेच युटर्न घेऊन लगेच माघार घेऊन जुनं परिपत्रकानुसार त्याच किमतीमध्ये तोच अनुदान मिळेल अशा प्रकारचा जो काही एक निष्क्रियता हे शासनाने केलेला आहे की शेतकऱ्यांची खरंच आपण बघितलं तर शेतकऱ्यांची थट्टा करतोय सरकार अशा प्रकारची बाब आपण समजू शकतो. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणार आहोत की शासन काही योजना चांगली हे आणत आहे परंतु काही योजना काही परिपत्रकानुसार लगेच परत घेऊन जी योजना जो काही अनुदान आहे जी काही कमाल मर्यादा आहे त्याच्यामध्येच रिपीट त्याच गोष्टीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर यासाठी आपण दिलगीरपणा व्यक्त करतोय की अशा प्रकारची बाब ही शासनाकडून होऊ नये. शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळावा आणि शेतकरी कुठेतरी एक चांगल्या औद्योगिक क्षेत्रावरती जावं हे सगळ्यांचं स्वप्न आहे. कारण की शेतकरी हा खूप कष्ट करून कमवतोय हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यांना हा दिलाच पाहिजे कारण की 5 लाख रुपये अनुदान याच्यामध्ये जी काही अगोदरची मर्यादा दिली म्हणजे पहिल्या परिपत्रकानुसार 5 लाख रुपयेपर्यंत जो काही अनुदान हा देण्यात आला आहे तो परत द्यावा अशी मागणी मी पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. परंतु जो काही परिपत्रक आहे या परिपत्रकाच्या नुसार आपण त्याच्या पुढे काही जाऊ शकत नाही. हा शेवटी शासनाचा निर्णय आहे. तर यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला की जे काही आपले नातेवाईक म्हणजे जे काही आपले सबस्क्रायबर असतील किंवा जे काही आपले व्हिडिओ बघत असतील अशा लोकांना अशा शेतकरी बांधवांना कळेल की आपण अगोदर व्हिडिओ बनवला होता की 5 लाख रुपये हा अनुदान आता ट्रॅक्टरला मिळणार आहे परंतु आता तो मिळणार नाहीये. कारण की जुनं परिपत्रकानुसार जे काही 1,25,000 हे अनुदान वाढीव अनुदान आता कट करून जो काही जुनं अनुदान आहे तोच दिला जाणार आहे. तर अशा प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत आपण शेअर करण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डबल एकदा या ट्रॅक्टर योजनेला म्हणजे महाडीबीटी अंतर्गत ट्रॅक्टर योजना ही चालू करण्यात आली होती परंतु या ट्रॅक्टर योजनेला परत तोच अनुदान राहणार आहे. यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला की 5 लाख रुपयेपर्यंतची जी काही वाढीव मर्यादा होती ती बंद करून म्हणजे जो काही परिपत्रक अगोदर काढण्यात आला होता तो परिपत्रक रद्द करून पहिलीची जी काही जो काही पहिला अनुदान आहे त्याच अनुदानामध्ये हे ट्रॅक्टर मिळणार आहे. तर अशा प्रकारची बाब आपण विचाराधीन घेऊन अशा प्रकारचा एक व्हिडिओ बनवला. तर आपल्या नातेवाईकांना मित्रांना समजावं म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.